नमस्कार, मी कविता। आज आपण बोलणार आहोत अशा एका स्टिंग ऑपरेशन बद्दल ज्याने संपूर्ण देश हादरवून सोडला। हे फक्त एक स्टिंग ऑपरेशन नव्हतं, ही होती मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचं शोषण आणि गुन्हेगारीच्या अंधाऱ्या साम्राज्याविरोधात उभारलेली एक धाडसी लढाई। या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन रेड लाईट। देशातील प्रसिद्ध वृत्तसमूह दैनिक भास्करच्या महिला पत्रकार महिमा सिंग यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बिहारमधील बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा आणि मानवी तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला। आजच्या काळात स्टुडिओमध्ये बसून मोठमोठ्या चर्चा करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष गुन्हेगारांच्या अड्ड्यात जाऊन सत्य बाहेर आणणं हे प्रत्येकाच्या आवाक्यातलं काम नाही। महिमा सिंग यांनी स्वतःला हरियाणाची डान्सर म्हणून सादर केलं आणि बिहारमधील ऑर्केस्ट्रा सिस्टीममध्ये प्रवेश केला, पण त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं। सलग 5 दिवस ते त्या तस्करांच्या विळख्यात राहिल्या आणि या 5 दिवसात त्यांचा तब्बल 3 वेळा सौदा करण्यात आला। होय, एका जिवंत माणसांची बाजारात वस्तूसारखी खरेदी विक्री सुरू होती। कधी एका एजंटकडे, कधी दुसऱ्या दलालाकडे, तर कधी थेट ऑर्केस्ट्रा चालवणाऱ्या गुन्हेगाराकडे। या काळात त्यांना छोट्याशा कोंदट खोलीमध्ये ठेवण्यात आलं, फाटक्या चादरीवर झोपायला भाग पाडलं गेलं। भांडी घासणं, टॉयलेट साफ करणं, मारहाण आणि धमक्या हे सगळं त्या सहन करत होत्या, पण त्यामागे एकच उद्देश होता, या काळ्या व्यवसायाचं खरं रूप देशासमोर आणणं। एका क्षणी दलालांना संशय आला आणि त्यांनी महिमा सिंग यांचे केस पकडून फरफटत नेलं, बेडवर पिस्तूल ठेवून धमकी दिली, व्हिडिओ डिलीट कर नाहीतर जिवंत सोडणार नाही। कल्पना करा, त्या क्षणी एखादा सामान्य माणूस पूर्णपणे कोसळला असता, पण महिमा सिंग यांनी धैर्य सोडलं नाही आणि पुरावे गोळा करणं सुरूच ठेवलं। या स्टिंगमधून बाहेर आलं एक असं सत्य ज्याने संपूर्ण देश हादरलं। 12 ते 16 वर्षाच्या मुलींना भोजपुरी चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवलं जात होतं। काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जात होतं, तर काहींना थेट गरिबीचा फायदा घेऊन विकलं जात होतं। धक्कादायक म्हणजे लहान मुलींना मोठं आणि तरुण दाखवण्यासाठी त्यांना हॉर्मोनल इंजेक्शन्स दिली जात होती आणि ड्रग्सच्या आहारी ढकललं जात होतं। आणखीन एक भीषण गोष्ट म्हणजे सक्तीच्या गर्भधारणेनंतर जन्माला येणाऱ्या नवजात बाळांची देखील विक्री केली जात होती। विशेषतः मुलगा जन्माला आला तर त्याची किंमत 5 ते 6 लाख रुपये लावली जात होती। म्हणजे हा फक्त डान्स किंवा ऑर्केस्ट्राचा व्यवसाय नव्हता, हा होता संपूर्ण मानवी तस्करीचा उद्योग। हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि बिहार पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले। सिवान, गोपाळगंज, छपरा आणि इतर भागात मोठमोठे छापे टाकण्यात आले। अनेक अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली। मुख्य महिला एजंट पिंकीसह अनेक दलालांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर पोक्सो तसेच मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। राज्यातील अनेक बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बंद करण्यात आले, नवीन नियम लागू करण्यात आले आणि 18 वर्षाखालील मुलींना अशा कार्यक्रमांमध्ये काम देणाऱ्यांवर थेट कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। रेल्वे स्टेशन, बस स्थानके आणि सीमावर्ती भागात विशेष अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट्स तैनात करण्यात आले। राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। पीडित मुलींचे समुपदेशन करण्यात आले आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली। आज सोशल मीडियावर अनेक जण महिमा सिंग यांना बिहारची वाघीण म्हणून संबोधत आहेत, कारण त्यांनी जे केलं ते केवळ पत्रकारिता नव्हतं, तो होता अन्यायाविरुद्ध उभा केलेला आवाज। हा संपूर्ण प्रकार आपल्याला एक मोठा प्रश्न विचारतो, मनोरंजनाच्या नावाखाली नेमकं सुरू काय आहे? गरिबीचा फायदा घेऊन किती मुलींचं अपहरण, किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे? आणि समाज म्हणून आपण खरंच जागे आहोत का? ऑपरेशन रेड लाईट हे केवळ एक स्टिंग ऑपरेशन नाही, तर समाजाला हादरवणारा आरसा आहे, जिथे एक महिला पत्रकाराने स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो निष्पाप मुलींना नरकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे। या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।